हे विश्लेषण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने सादर केलं आहे. नमस्कार. आजच्या आपल्या या भागात आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे डिजिटल डिक्लटर. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. आपल्या कॉम्प्युटरमधला डिजिटल कचरा साफ करून त्याला एकदम नवीन आणि वेगवान कसं बनवायचं हेच आपण आज पाहणार आहोत. चला एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की आपला हळू चालणारा कम्प्युटर आपलं आयुष्यसुद्धा हळू करतोय? मला तर खात्री आहे की महत्त्वाच्या कामाच्या वेळी कम्प्युटरचा तो गोल फिरणारा चेंडू बघून आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधीतरी वैताग आला असेल. ही फक्त एक टेक्निकल अडचण नाहीये, तर आपल्या रोजच्या आयुष्यातली एक मोठी डोकेदुखी आहे. आणि या सगळ्या समस्येचं मूळ कारण काय आहे माहितीये? डिजिटल पसारा. अगदी आपल्या घरासारखंच आहे. घरात पसारा असला की कसं काही सुचत नाही, तसंच कॉम्प्युटरमध्ये पसारा असला की तो स्लो होतो. तर मग तयार आहात का? चला आपल्या कॉम्प्युटरची डिजिटल साफसफाई सुरू करूया. आपली साफसफाई सुरू होते स्टार्टअप प्रोग्राम्सपासून. एक कल्पना करा, कॉम्प्युटर चालू होणं म्हणजे आपण घरात शिरण्यासारखं आहे. जर दारावर फक्त 2-4 महत्त्वाचे लोक असतील तर आपण सहज आत जाऊ. पण जर दारावर 50 लोकांची गर्दी असेल, जी गरजेची पण नाहीये, तर आत शिरायला किती वेळ लागेल? स्टार्टअप प्रोग्रामचं अगदीच तसंच आहे. आता ही गर्दी कुठे जमते ते बघूया. घाबरू नका, हे खूप सोपं आहे. ही आहे सिस्टम कॉन्फिगरेशन विंडोमधली स्टार्टअप टॅब. इथेच ते सगळे नको असलेले प्रोग्राम्स येऊन गर्दी करतात आणि याच गर्दीला आपल्याला हटवायचं आहे. तर मग ही गर्दी कमी कशी करायची? अगदी सोप्पं आहे. बघा, पहिलं स्टार्ट बटनवर क्लिक करून सर्चमध्ये सिस्टम कॉन्फिगरेशन असं टाईप करा. त्यानंतर जे समोर येईल ते निवडा. आता तुमच्या समोर एक विंडो उघडेल. त्यात स्टार्टअप टॅबवर क्लिक करा आणि मग काय, जे प्रोग्राम्स नको आहेत त्यांच्या समोरील टिक काढून टाका. झालं. वा, पहिलं काम तर झालं. आता जसं आपण घरातल्या नको असलेल्या वस्तू बाहेर काढतो ना, अगदी तसंच आता कम्प्युटरमधून असे सॉफ्टवेअर काढून टाकूया जे आपण वापरतच नाही. आता प्रश्न पडेल की न वापरलेलं सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय? तर आठवून बघा, ते कधीतरी इन्स्टॉल केलेलं ट्रायल सॉफ्टवेअर किंवा काही लिमिटेड एडिशन प्रोग्राम्स जे आता आपण कधीच उघडत नाही. यांना काढून टाकणं म्हणजे अक्षरशः आपल्या कम्प्युटरला मोकळा श्वास घेऊन देण्यासारखं आहे. तर मग हे सॉफ्टवेअर काढायचे कुठून? त्यासाठी आपण जाणार आहोत कंट्रोल पॅनलमधल्या प्रोग्राम्स अँड फीचर्स या विंडोमध्ये. ही जागा म्हणजे आपल्या कॉम्प्युटरचं कपाटच आहे, जिथे सगळे प्रोग्राम्स ठेवलेले असतात आणि इथूनच आपण त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहोत. आणि काळजी करू नका, हे सुद्धा खूप सोपं आहे. स्टार्ट बटनावर जाऊन कंट्रोल पॅनल उघडा. तिथे प्रोग्राम्सच्या खाली अनइन्स्टॉल अ प्रोग्राम वर क्लिक करा. आता फक्त जो प्रोग्राम नको आहे त्याला निवडा आणि अनइन्स्टॉल बटन दाबा. बस, झालं काम. चला, आता नको असलेले प्रोग्राम्स तर गेले, पण आपली डिजिटल झाडलोट अजून संपलेली नाही. आता आपण क्लिनिंगच्या पुढच्या लेवलवर जातोय, म्हणजेच थेट हार्ड ड्राईव्हच्या स्वच्छतेकडे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कम्प्युटर जितका जास्त वापरतो ना, तितका त्यात डिजिटल कचरा साठत जातो. म्हणजे तात्पुरत्या फाईल्स, रिसायकल बिनमधल्या फाईल्स आणि अशा अनेक फाईल्स ज्यांची आता काहीच गरज नसते. म्हणूनच नियमितपणे हार्ड डिस्क स्वच्छ करण्याची सवय लावणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि या कामासाठी आपल्या मदतीला येतं विंडोजचं स्वतःचं एक सुपर टूल. त्याचं नाव आहे डिस्क क्लीनअप. हे टूल एका हुशार डिटेक्टिव्हसारखं काम करतं. ते अशा सगळ्या अनावश्यक फाईल्स शोधून काढतं ज्यांना आपण अगदी आरामात डिलीट करू शकतो आणि आपल्या कम्प्युटरला भरपूर मोकळी जागा मिळवून देऊ शकतो. चला तर मग आपल्या हार्ड ड्राईव्हची एक डीप क्लिनिंग करूया. नेहमीप्रमाणेच स्टार्ट बटनवर जाऊन सर्चमध्ये डिस्क क्लीनअप टाईप करा. मग ते निवडा. स्कॅन झाल्यावर तुम्हाला एक लिस्ट दिसेल. इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्या फाईल्स डिलीट करायच्या आहेत ते एकदा नीट तपासा. आणि मग ओके आणि नंतर डिलीट फाईल्सवर क्लिक करून कन्फर्म करा. तर आता आपला कॉम्प्युटर आतून बराचसा स्वच्छ झाला आहे. आता आपण येतोय आपल्या क्लिनिंगच्या शेवटच्या टप्प्यावर. एक फायनल टच ज्यामुळे आपल्याला सर्वोत्तम परफॉर्मन्स मिळेल, आणि तो म्हणजे व्हिज्युअल्सना पॉलिश करणं. आता इथे आपल्याला एक निवड करायची आहे, सौंदर्य की वेग. एका बाजूला आहे विंडोज एरो, जे आपल्याला छान पारदर्शक विंडोज आणि ॲनिमेशन्स दाखवतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे बेस्ट परफॉर्मन्सचा पर्याय, जो हे सगळे देखावे बंद करून कॉम्प्युटरचा वेग वाढवण्यावर लक्ष देतो. जर आपल्यासाठी स्पीड जास्त महत्त्वाचा असेल तर दुसरा पर्याय बेस्ट आहे. आणि हे बदल करण्यासाठी विंडोजमध्ये एक म्हणू शकतो की एक सिक्रेट जागा आहे, परफॉर्मन्स ऑप्शन्स विंडो. इथून आपण कॉम्प्युटर कसा दिसेल यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतो. गंमत म्हणजे याबद्दल फार कमी लोकांना माहिती असतं. हे बदल करण्यासाठी स्टार्टवर क्लिक करून परफॉर्मन्स इन्फॉर्मेशन अँड टूल्स असं शोधा. ते निवडा. आता ॲडजस्ट व्हिज्युअल इफेक्ट्सवर क्लिक करा आणि तिथे फक्त
ॲडजस्ट फॉर बेस्ट परफॉर्मन्स हा पर्याय निवडून ओके करा. आणि मग बघा, तुमच्या कॉम्प्युटरच्या स्पीडमध्ये लगेच फरक जाणवेल. तर मग आजच्या या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? ही एक सोपी चेकलिस्ट आहे. 1. स्टार्टअप प्रोग्राम्स कमी करा. 2. न वापरलेलं सॉफ्टवेअर काढून टाका. 3. हार्ड ड्राईव्ह स्वच्छ ठेवा. आणि 4. चांगल्या परफॉर्मन्ससाठी व्हिज्युअल इफेक्ट्स ॲडजस्ट करा. या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या की आपला पीसी नेहमीच फास्ट राहील. शेवटी एक गोष्ट तर नक्की आहे, एक स्वच्छ पीसी म्हणजे एक जलद पीसी. हे तर आता आपल्याला कळलं. पण खरा प्रश्न हा आहे की आपला कॉम्प्युटर असाच स्वच्छ आणि वेगवान ठेवण्यासाठी आपण कोणत्या चांगल्या डिजिटल सवयी लावून घेतल्या पाहिजेत. यावर विचार नक्की करा.